प्रत्येक संघाला आपण टी शर्ट खास करून देतोय. तदनंतर श्रेयसदादा वेकंडे यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं प्राइज आहे, दुसऱ्या क्रमांकाचं प्राइज आहे. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक दिली ती बाईक देखील श्रेयसदादाच्या माध्यमातून. असे खूप कमीत कमी स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये श्रेयसदादाचं नाव देखील येईल. कारण या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी, माझ्या बिरवाडी गावाचं नाव कसं मोठं होईल यासाठी खूप मोठा अट्टहास त्यांचा नेहमीच राहिलाय आणि या स्पर्धेला खूप मोठं पाठबळ त्यांचं लाभलंय. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. जाव्या मैदानाच्या आत. बॅटर चला, जास्त वेळ तुम्ही खर्च करतायत. खैरे टीम, खैरे टीम आयोजक कमिटीला तुम्हाला पॅनल्टी द्यायला आवडत नाही, परंतु आता पॅनल्टी द्यायला भाग पाडू नका ही विनंती असेल. खैरे टीम, सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं राहील. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल आहेत. ऑलरेडीच 15 मिनिटं उशीर झालाय दोन्ही टीम मुळे. खास करून कॅप्टनचे बॉल या क्रीडा स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. दर्जेदार क्रीडा स्पर्धेचा सोहळा. हा बॉल घेऊन गेले पंच. सलामीचे बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या मानाच्या करंडकामध्ये. ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी ग्रामस्थ मंडळ बिरवाडी आयोजित मान्य श्री श्रेयसदादा वेकंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव अर्थात दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 हा क्रीडा संग्राम. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा थरार तुम्ही अभि अनुभवतायत. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला साडगावने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निर्धारित 4 षटक, त्या 4 षटकांमध्ये कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गणेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी टीम साडगाव कडून. तर सलामीसाठी खैरे टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. अरुण आणि अरुण यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनिल, अरुण अनिल ही जोडी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश तयार होतील. सामन्याला सुरुवात. हेवी गो. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. आलेल्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल पाकपुटला गेले. फटका अतिशय दमदार सजवला. P1 पॉवर प्लेचा फायदा. चेंडू सीमा पार. 4 रन. खास करून तरुणांसाठी नेहमीच मदतीला धावणारं नाव म्हणजे श्रेयसदादा वेकंडे. या क्रीडा स्पर्धेसाठी बिरवाडी गावासाठी देखील खूप मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने होतंय. चेंडू हवेत. व्हॉट अ कॉट. ब्रिलियंट टेकन. जबरदस्त झेल. अरुणचा खेळ होईल समाप्त. फलंदाज बाद. वन ऑफ संगीत सध्याच्या घडीला स्पर्धेमध्ये अनेक वेळा आपण पाहिलं. अनेक संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर अरुणचं वर्चस्व राहिलं. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर. विकेट गेल्यानंतर पंचांकडून देखील 1 ऑफ द ओव्हरचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. शॉट ऑफ लेंथ आता हाताळू शकत नाही. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता निलेश इन ॲट नंबर 3. स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतायत.
गणेश यांची गोलंदाजी. स्ट्रायकर एंडवर निलेश आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आत. विकेटची आवश्यकता होती, ती विकेट मिळवून दिली. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का घेतलं ते दाखवलं, परंतु अरुण नाराज असतील. इथे टाकलेला बॉल फुल टॉस, चांगला फटका. लॉंग अपला आहेत क्षेत्ररक्षक, तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब होईल. एक सिंगल. ओके 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 सांगतो सांग. हिंदुस्थानी चेअरपोली बी आणि टीम मुसई आपण रिपोर्टिंग करायचं. 4 षटक झाल्यानंतर टॉस होईल. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, चांगला चेंडू जो मात्र हाताळताना पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉल. धापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला 5. स्ट्रायकर एंडवर फलंदाज सध्याच्या घडीला बॅक टू बॉलर फटका जो मात्र सजवला बॅटर अनिलने. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 5 या 6 या धावपलकावर. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा. छत्रपती स्पोर्ट खैरे त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये खेळत असताना रमेश स्पोर्ट साटगाव. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेल बोल्ड, चांगलं षटक. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. 1-6 छत्रपती स्पोर्ट खैरे प्रथम बॅटिंग करत असताना. डीजे मयूर.
आपण पाहिला बॅटर निलेशच्या बॅटमधून या फटक्यांची नितांत गरज छत्रपती स्पोर्ट क्लब खैरेला. इथे देखील शॉट ऑफ लेंथ होता, फटका चांगला डीप फाईन लेगला चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक दमदार चौका. धावपलकावर बाडेल जाऊन पोहोचेल आता 21 या धावपलकावर. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना बॅटर निलेश जगदीशचा खरपूस समाचार मैदानामध्ये घेतला जातोय. जगदीशवर आक्रमण सातत्याने चढवली जात आहेत. षटकारा पाठोपाठ चौकार आलाय आणि आता मनोबल खास करून वाढलंय निलेश या बॅटरचं. इथे राखलेला चेंडू कमबॅक मैदानामध्ये होत असताना चेंडू पडल्यानंतर शरीरावर आदळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव इथं आपल्याला पाहायला मिळेल. पंचांची भूमिका सातत्याने महत्वाची असते या क्रीडा स्पर्धेमध्ये. सातत्याने ज्या ज्या वेळेस पर्व भरलेत त्या त्यावेळेस अभि सावंत सर यांचा महत्वाचा वाटा या क्रीडा स्पर्धेमध्ये राहिला. या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर ते घेऊन जात आहेत. दुसऱ्या बाजूला हेमंत तावडे सर आहेत, त्यांनी देखील अनेक क्रीडा स्पर्धा गाजवल्यात आपल्या पंचांच्या भूमिकेत. इथे दिली सलामी, पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडू सीमापार षटकार. भरपूर चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये होतंय. निलेश या बॅटर कडून षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिला सामना पाहिला आपण जिथे अर्धशतकाच्या वरती धावसंख्या पाहिली. दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावा आल्या आणि या सामन्यात देखील जबरदस्त सुरुवात आहे. पहिल्या षटकात फक्त 6 होत्या, या षटकात आता 21 आल्यात. शेवटचा बॉल इथे विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. तिथे येथील क्षेत्ररक्षक रनआउटची संधी, फलंदाज बाद होतील. सलामीचे बॅटर अनिल बॅक टू द पेव्हिलियन. खास करून या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आपण पाहतोय जी ट्रॉफी आहेत ती ट्रॉफी समीर मालगावकर सर यांच्या माध्यमातून आम्हाला बनवून मिळवलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून खास करून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सर तुमचंही मनापासून आभार आहेत. तुम्ही ज्या ट्रॉफी बनवून दिल्यात त्या ट्रॉफीने या स्पर्धेची उंची खास करून अजून वाढली आहे. तुमचं मनापासून धन्यवाद. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी आहे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. बाईचा इशारा आलाय पंचांचा आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत. थर्ड अंपायर आउट की नॉट आउट ते आपल्याला पाहायचं. धाव कंप्लीट झाली आहे का. निकेश धोक्यामध्ये. डिसिजन पेंडिंग. DRS याचा वापर केला पंचांनी रनआउट साठी.
OUT निकेश यांना परतावं लागेल. 2 बॉल मध्ये 2 रन आउट सध्याच्या घडीला केलेत बॅटर निलेशने. निकेश बॅक टू द पॅव्हिलियन. मयूर अप्रतिम संगीत सातत्याने या स्पर्धेचं गुणगान गाणार आहे. संगीत चौकार गेल्यानंतर ट्रान्स वाजतायत, विकेट गेल्यानंतर ट्रान्स वाजतायत. तसा वेळ मिळेल पूर्णपणे समर्पण डीजे मयूर या स्पर्धेसाठी देतात. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. बॅटर अक्षय आलेत. हो, इथे टाकलेला चेंडू सोडून दिलाय. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. 28 छत्रपती स्पोर्ट खैरे. 28 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर सुरेश आहे, ज्याने अनेक दिवस या साडगाव संघाचं क्रिकेट गाजवलं. इथे चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. फिल्डर नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. कॉलिंग पाहायला मिळाले नाही. 2 खेळाडूंमध्ये क्षेत्ररक्षक होते. ते संधी देखील निर्माण झाली होती लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकांना आणि सातत्यानं चुका घडतात. परंतु मला वाटतं तिसरा रनआउट इथे होईल का निलेश यांच्या माध्यमातून ते पाहायचं आता. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांची इथे मदत जी मात्र घेतली आहे. काय घडतंय ते पाहायचंय. सुरेशने बॉल कलेक्ट केल्यानंतर किती वेळाने लावला ते देखील आपल्याला पाहायचं. लगेच UTC च्या माध्यमातून ऑपरेटर तिसऱ्या पंचांपर्यंत ती घोषणा केली जाईल. तिसरे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आउट की नॉट आउट. क्रुशल डिसिजन. भरपूर निर्णायक राहील हा डिसिजन. काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. पकडल्यानंतर तो किती वेळाने लावलाय. फलंदाज पोहोचलाय का, त्याची बॅट पोहोचली का ते आपल्याला पाहायचंय. UTC लाईव्ह च्या माध्यमातून इथे तिसरा फलंदाज रन आउट होताना पाहायला मिळतो या इनिंग मध्ये. पेनल्टी. ब्लॅक आणि ब्ल्यू पाहिजे. 2 धावांची पॅनल्टी असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. ती आपण ज्यावेळेस सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग साठी टीम येईल साडगाव त्यांच्या अकाउंट मध्ये ऍड करू. धाबलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 4-32. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुरेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंडवर निलेश आहेत. खूप साऱ्या इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल.
इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार आहेत. सुरेचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, कॅच ड्रॉप. आणि इथे आपल्याला पाहायचंय वाचलाय फलंदाज तो निलेश. जीवनदान त्याला जे मात्र मिळालेलं आहे. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 35. 35 धावा धावफलकावर. गोलंदाज सय्यार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे राखलेला हा बॉल सुरेशचा. चेंडू हवे, डाऊन दी बॉल फिल्डर. झेल इथे झालाय, फलंदाज बाद होतील ते हरेश. आल्या 6. दुसऱ्या षटकात आल्या 21. या षटकात पुन्हा एकदा 6 धावा येत आहेत. ऑलरेडी 2 धावांची पॅनल्टी हरेशमुळं टीमला बसणार आपल्याला पाहायला मिळाली. आणि हरेशने 2 बॉलमध्ये 1 करत तो बाद झालेला आहे. इथे या डावाचा विचार केला तर या डावात अनिलने सुरुवात चौकाराने केली. तदनंतर संपूर्ण डाव निलेशने सावरला. परंतु आता या शेवटच्या षटकात मैदानाच्या आत निलेशला उभे राहून कमीत कमी 12 ते 15 धावा बनवावे लागतील. ती ताकद आहे निलेशची. सुरेशचं कौतुक व्हायला पाहिजे. चांगली गोलंदाजी, अनुभव आहे. त्या अनुभवाचा त्याने पुरेपूर फायदा आपल्या टीमला करून दिलाय. अंतिम षटकात आता युवराज आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. युवराज आहेत आता गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटकात. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. इथे पंचांचा इशारा पाहायचा आहे. 4 धावा चौकार. नो बॉल +4. बॉल त्यावर आला. चौकार. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहिजे. 38. गोलंदाज सय्यार. राखलेला हा चेंडू फ्री हिट. बिगिट करण्याचा प्रयत्न निलेश यांचा राहिला. एक सिंगल या बॉलवरील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. चेरपोली बी विनंती आहे आपल्याला लवकरात लवकर संपर्क साधा. तदनंतर मुसई टीम आपणही संपर्क साधायचा आहे कारण टॉस होणं हे अनिवार्यच राहील. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी चला. मुसई टीम आणि चेरपोली बी. 39 ऑन द बोर्ड. युवराज आहेत गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशी होती ते पाहिजे आपल्याला. इथे राखलेला हा चेंडू लेंथ इथे खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 40 ऑन द बोर्ड. छत्रपती स्पोर्ट खैरे
40 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. क्रिकेटचा थरार रणसंग्राम जो मात्र पाहायला मिळतो. स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असताना खूप सारी मेहनत आमच्या आयोजक वर्गाने घेतली. कारण क्रीडा स्पर्धा आयोजित करणं एवढं सोपं नाही. त्यामागे 1.5 ते 2 महिन्याची मेहनत प्लॅनिंग फार महत्वाचा असतो. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळला चेंडू डॉट. जास्तीत जास्त स्ट्राईक निलेशला देणं गरजेचं राहील. कारण एकमेव असा फलंदाज आहे निलेश ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार आपण पाहिलेत. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या खेळाडूने त्याला साथ दिलेली नाहीये. धावफलकावर धावसंख्या 40. युवराज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. युवराजच्या या षटकातील अजूनही 4 चेंडू आहेत. इथे टाकलेला चेंडू अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये सूझबूझ फार महत्वाची असते. एक फलंदाज आहे जो नॉन स्ट्रायकर इनवर उभा आहे ज्याच्या पॅटमधून षटकार चौकार आलेत. समोर जो फलंदाज आहे नवीन फलंदाज आहे यशवंत. 2 चेंडू त्याने डॉट खालेत. एक सिंगल काढत देत निलेशला जेवढं स्ट्रायकर एंडवर आणलं जाईल ते खैरे गावासाठी भरपूर महत्वाचं राहील या मॅच मध्ये. युवराज तयार. युवराजचा हा चेंडू शरीर भेदक मारा आणि मला वाटतं कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डिलिब्रेट पंचांनी घोषित केलं. अजून एक डॉट बॉल. बरोबर ना अभि सर? डिलिब्रेट आपल्याला पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न नव्हता आणि तेच पंचांनी पाहिलं. यामुळे या क्रीडा स्पर्धेला एक वेगळं स्वरूप सातत्यानं प्राप्त होत आहे. प्रोफेशनल पंच आहेत. अनेक वर्ष या शहापूर तालुक्यासाठी ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. आता पंचांच्या भूमिकेमध्ये अभि सावंत सर. गोलंदाज तयार आहेत. 3 चेंडू लगातार डॉट. चांगली गोलंदाजी राहिली. इथे राखलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. एक सिंगल या बॉलवर पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 41. 41 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. मुसई टीम टॉस साठी रिपोर्टिंग करा. चेरपोली बी आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ही सातत्यानं सूचना तुमच्यापर्यंत दिली जाते. मिडिलिंग मध्ये टॉस होणं गरजेचंच राहील. ही सर्वात महत्वाची सूचना. चौथा सामना आपण जो मात्र कव्हर करणार आहोत. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा फटका निलेशच्या बॅट मधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का ते पाहायचंय. साच बाज ताज और उस्पेक सरताज. 4 धावा या बॉलवर येतील. पहिल्या इनिंगचा खेळ होईल समाप्त. धावफलकावर धावसंख्या 45. विजयासाठी असेल 46 धावांचं लक्ष. ज्यावेळेस बॅटिंग साठी टीम येईल साडगाव त्यावेळेस ऑलरेडी 2 धावा त्यांच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. 46चं लक्ष. चला आणि हिंदुस्थानी चेरपोली बी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. चला टॉस करू. आपण दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. मयूर भाऊ.
टॉस आपण करू. दोन्ही टीम मध्ये टॉस मॅच देखील मॅच मैदानामध्ये चालू होताना आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चेरपोली, चला चेरपोली बी चे कॅप्टन लगेचच यायचं आपण टॉस साठी. मीटिंग मध्ये टॉस होणं फार गरजेचं. मुसई संघ एका बाजूला उपस्थित आहेत, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं चेरपोली संघाचे कर्णधार हे देखील उपस्थित आहेत. आणि आपण खास करून नाणेफेक जे मात्र करतोय या मॅचची महत्वाची लढत आणि महत्वाच्या सामन्याची नाणेफेक दादांच्या शुभ हस्ते जे मात्र केली जाते. हेड आणि टेल करूया टॉस. हेड असा कॉल आणि इथे टेल जो मात्र आलेला आहे. दादांना विनंती आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जो मात्र जिंकलेला आहे काय निर्णय घ्याल? फिल्डिंग आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल? 70 द्या 40-50. 40-50 पर्यंत रोखण्याचं टार्गेट आहे. कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन? खूप चांगलं आयोजन आहे, आम्हाला इथं खेळायला भेटले, खूप चांगलं. धन्यवाद, ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. मुसई टीम कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन? खास करून श्रेयस दादा आणि त्यांच्या संपूर्ण बिरवाडी टीमने कमी एंट्री फी मध्ये टी शर्ट स्पॉन्सरशिप संपूर्ण संघांना केलेले आहेत. खास करून मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक देखील ठेवलेले. काय बोलशील या आयोजनाबद्दल, काय बोलशील नियोजनाबद्दल? खूप सुंदर असं नियोजन पाहायला मिळालं आणि पहिलाच वर्ष आहे आमचा. ट्राय करू आम्ही विजय होण्याचा. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. टॉस इथे जिंकलाय टीम चेरपोलीने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स, तिथे जॉईन होतील सोमनाथ खाडे सर. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर. आज समालोचन कक्षामधनं आम्हाला साथ देत आहेत आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीचं हे दर्जेदार आयोजन श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025चा हा थरार. आणि आज निखिलजी ठोंबरे सरांच्या आवाजानं या संपूर्ण स्पर्धेला 4 चंद्र लावले जात आहेत. आपलं शुभ स्वागत आहे. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आणि तिथून आवाज आपण ऐकताय जुन्नरचा. थँक्यू सो मच. शहापूरमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया मैदानावरती. निश्चितच हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. 46 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग इथं सुरू होतोय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025 आणि संपूर्ण शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील क्रीडा रसिकांना एक आनंदाची बातमी आम्ही नक्कीच इथून जाहीर करतोय. येणाऱ्या पुढील हंगामामध्ये ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच डे नाईट फॉर्मॅट मध्ये एन्जॉय करायला मिळेल. शैलेशजी भोईर सर आणि आमची संपूर्ण ऑफिशियल टीम आम्ही सुद्धा आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. मैदानावरती सामना चालू झालाय. टार्गेटचा पाठलाग आहे 46 धावांचा. सलामीची जोडी ॲज युजल जगदीश विषय आणि धनाजी ही सलामीची जोडी सुरुवात करतील. अक्षय गोलंदाजी मार्कवरती 46 आव्हानात्मक टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. आजूबाजूच्या गावातील 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा बिग फाईट मुकाबला आणि या मुकाबल्याचा अंत कशा पद्धतीनं पाहायला मिळेल हे आपल्याला नक्कीच इथे एन्जॉय करता येईल. जबरदस्त मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक. आउटसाइड ऑफ स्टिक जास्त बाहेर. 1 बाउन्सचा इशारा. त्याचबरोबर वाईट बॉलचा कॉल येतोय. पंच दशरथजी खुपसे सर. कौतुक करावं लागेल तीनही पंचांचं. शहापूर तालुक्यातील 3 अग्रमानांकित आणि नामांकित पंच दशरथ खुपसे सर, त्याचबरोबर अभि सावंत सर आणि हेमंतजी तावडे सर. जबरदस्त फटका. अप्रतिम सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक चौकार. थँक्यू डीजे. गोलंदाज अक्षय वरती थोडंसं प्रेशर इथून क्रिएट होतंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर वाईट बॉल पाहायला मिळाला. यावेळेस सुद्धा आउटसाइड द ऑफ स्टिक जास्त बाहेर फॉलो केलं आणि त्यानंतर दर्जेदार स्ट्रोक जगदीशच्या बॅटमधनं आलेल्या या 4 धावा.
4 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 6 या आकड्यावरती. टार्गेट आपण पाहताय 46 या आकड्याचं. 46 ही मॅजिक फिगर गाठायची आहे. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅनला सुपर फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल 1 धाव अवांतरची धावफलकावरती जरूर जोडली जाईल. मात्र या चेंडूवरती जर डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच काहीसं नवीन चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. दैव बलवत्तर, सर सलामत तो पगडी 50. निश्चितच जीवनदान मिळालंय बॅट्समन धनाजीला. या जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलला जाईल, रमेश स्पोर्ट्स साडगाव निश्चितच कशा पद्धतीने खेळतील. स्ट्राइक वरती धनाजी, बॅटची एज, विकेटच्या मागे एज अँड देन टेकन. पहिला फलंदाज माघारी परतेल. लागलेला पहिला हादरा रमेश स्पोर्ट्स साडगाव या टीमला. धनाजी बॅक टू द पॅव्हेलियन. जरूर जरूर क्रिकेट खेळाला पुढे नेण्याची जबाबदारी ओवी स्पोर्ट्स भिरवाडी आणि श्रेयसदादा वेखंडे यांनी नक्कीच घेतली आहे. श्रेयसदादांच्या खांद्याला खांदा लावून निश्चितच संपूर्ण आयोजन समिती आपण पाहत आहे. लाडका युवा पर्वाचा युवा चेहरा श्रेयसदादा वेखंडे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मनीषजी खाडे, प्रफुल्लजी विदे, ललितजी खाडे, समाधानजी विदे, प्रतीक खाडे, अभय लकडे, विघ्नेश गाडेकर, जय गाडेकर, संचित भेरे, शरद खाडे, आदेश खाडे, पंढरी सासे, हर्ष गुजरे, शुभम गाडेकर, तन्मय भोईर, विपुल गाडेकर, तन्मय भेरे, हिरामन गाडेकर, प्रफुल्ल सासे, रुपेश सासे, अक्षय सासे, पार्थ गाडेकर, व्हाईट बॉल. त्याचबरोबर वैभव शेळके, दर्शन भेरे, नयन गाडेकर, निरुपम भेरे, लोकेश गाडेकर, आदेश विदे, संपूर्ण आयोजन समितीचं नाव वाचताना आणि निश्चितच त्यांची नावं वाचता वाचता आमची सुद्धा धमछाक होतीये. इतकी मोठी ही आयोजन समिती. सर्वांचं मनापासून कौतुक आपण करूयात. फटका लाजवाब आहे, दर्जेदार स्ट्रोक, अप्रतिम चौकार. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकावरती आपण पाहताय आक्रमण चढवलंय. 12 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडल्यात. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीचं कौतुक आपण सातत्यानं करतोय. निश्चितच एक मोठी अनाउन्समेंट अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण केली. पुन्हा एकदा या षटकानंतर आपण करूयात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. जबरदस्त फटका, पॉइंटला बीट केलं, कव्हरला बीट केलंय. चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. साडगाव ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. षटक क्रमांक पहिलं संपलंय. विश्वासच्या बॅटमधनं हा विश्वासपूर्ण फटका. 16 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट 46चं अप्रतिम सुरुवात केली आहे. दमदार स्टार्ट दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला करून देत आहेत. साडगाव संघाची धावसंख्या पोहोचवली आहे पहिल्या षटका अखेर 16 या धावसंख्येवरती. पहा मित्रांनो, मुसई संघाला जी 2 धावांची पॅनल्टी पूर्वार्धामध्ये जाहीर केली होती ती इथं आपण ऍड करतोय. या अनुषंगानं साडगाव संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. खैरे संघाला जी दिली होती पॅनल्टी 2 धावांची ती इथं ऍड केली जाते. खैरे विपक्ष साडगाव असा हा सामना या ठिकाणी चालू आहे. धावफलकावरती 18 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय.
फटका जबरदस्त पाहायला मिळतोय आणि अप्रतिमरित्या इथं टार्गेटचा पाठलाग चालू झाला आहे. चौकार. धन्यवाद. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. अरुण आलाय गोलंदाजी मार्क वरती आणि त्याचं स्वागत जगदीशच्या बॅटनं केलंय. चौकाराच्या मदतीनं स्कोअर कार्डला पुढे सरकवलं ते 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या अगदी बाहेर शपल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला सिंगल येते. चौकारानंतर सिंगल सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. विश्वास आणि जगदीश ही विश्वासपूर्ण जोडी मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न. विश्वासच्या बॅटमधनं 2 जे चौकार आले त्या 2 चौकारासाठी साटगावचे फिरकीपटू अनिल हजारे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज गुगल पेच्या माध्यमातून जमा झालेला आहे. विश्वास विषय यांच्या 2 चौकारासाठी अनिल हजारे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज गुगल पेच्या माध्यमातून जमा झालंय. आपलं हार्दिक हार्दिक आभार अभिनंदन आम्ही करतोय. स्वागत करतोय. या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक फसलेला फटका सीमारेषेवरती झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतेल. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद. धन्यवाद. 46 धावांचा पाठलाग. जवळजवळ अर्ध्याहून जास्त रस्ता पार झालाय. स्कोअर कार्ड वरती 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात दिली, त्यानंतर मात्र मैदान सोडावं लागले. वैयक्तिक 9 धावांचं योगदान दिलं आणि मैदानातून बाहेर जात असताना जगदीशला आपण पाहताय. गोलंदाज अरुणला मिळालेलं सुयश. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन नंबर 4 वरती सचिन. समोर अगदी जबरदस्त फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स. गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार. सुस्वागतम. शुभ स्वागतम. क्रीडानगरीमध्ये तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपले युवा मित्र आणि बैलगाडा क्षेत्रातलं मोठं नाव अशोकदादा भेरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. चौकार त्यानंतर षटकार. सामना खुला गेलाय. सचिन मैदानात आले आणि एक चौकार एक षटकार वैयक्तिक 2 चेंडू फेस केले आणि आपल्या नावाला साजेसा खेळ या ठिकाणी पेश करतायत. 10 धावा 2 चेंडूंवरती वसूल केल्या. मॅच टर्न करतायत. एकंदरीत 34 धावा 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या अंती 34 धावा इथं जोडल्यात. जबरदस्त बॅटिंग टीम साटगाव संघासाठी. ओव्हर नंबर 3. गोलंदाज सोमनाथ. पहिलाच बॉल फुलटोज. हलक्या हाताने या ठिकाणी आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलंय. प्रॉपर टायमिंग. मनगटी ताकदीचा वापर करत असताना जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन विश्वासच्या बॅटमधनं हा विश्वासशाली फटका. षटकार. थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहताय या फटक्याचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. हलक्या हातानं अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलं आणि चेंडूला 6 धावांसाठी पाठवलं. इथं सुद्धा गॅप सिलेक्शन प्रॉपर झालंय. फिल्डर पाठलाग करेल, अडवला जाईल का हा प्रश्न आहे. आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे. मात्र शेवटी चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ जाऊन विसावा घेतोय. पकडून फेक होईल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत.
सहजगत्या विजय मिळवण्याच्या तयारीत साडगाव संघ डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतोय। धावफलकावरती जर एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 42 धावा 42, उर्वरित 4 धावांची अजून आवश्यकता। षटक क्रमांक 3 चालू आहे। निश्चित आपण पाहाल तर विजयाच्या समीप, विजयाच्या जवळ, विजयाच्या नजदीक जात असताना रमेश स्पोर्ट्स साडगाव पुन्हा एकदा ओव्हरपिच एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय। लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह सिंगल कंप्लीट, एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडतायत। विजय जर आपण पाहाल तर दृष्टिक्षेपात आलाय। अगदी इथून 3 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत 9 आणि बनवायच्या आहेत 3 धावा। इथं पहा लेग स्टिकच्या बाहेर विकेटच्या मागे या विकेट किपर थोडीशी चूक करतायत, वाईट बॉल। मात्र विजयी फटका आम्हाला बॅटमधनच मारायचा आहे या अनुषंगानं स्ट्राइक स्वतःकडेच ठेवतायत सचिन। वैयक्तिक 10 धावा बॅटमधनं आल्यात। इथं सुद्धा ओव्हरपिच समोरच्या दिशेला MSD स्टाईल मॅच फिनिश करत असताना सचिननं ठोकलाय हा विजयी षटकार। चला हिंदुस्थानी चेरपोली बी आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। हिंदुस्थानी